चंद्रशेखर बावनकुळे आता या ठिकाणी माध्यमांना प्रतिक्रिया देत आहेत। झालं सुरू सर, एक महत्त्वाचा प्रश्न आहे। आमचे अध्यक्ष रवी चव्हाणजींनी कालच महाराष्ट्राच्या 80 संघटनात्मक जिल्ह्यामध्ये 80 निवडणूक प्रमुखाची नियुक्ती केली आणि प्रशासकीय 36 जिल्ह्याचे प्रभारी म्हणून आमचे मंत्री काही ठिकाणी आहेत, काही ठिकाणी आमचे नेते आहेत आणि या जे निवडणूक प्रभारी आहेत आणि निवडणूक प्रमुख आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत आणि एकंदरीत संपूर्ण निवडणुकीचं महायुतीचं सोबत चर्चा असेल, निवडणुकीचं संपूर्ण फॉर्म भरणे, कॅन्डिडेटमध्ये त्या ठिकाणी जी प्रक्रिया करावी लागते आम्हाला पक्षाला ती प्रक्रिया करणे, या सर्व बाबी मान्य अध्यक्षांनी आता निवडणूक प्रभारी आणि निवडणूक प्रमुखावर दिलेले आहे। हेच निवडणूक प्रमुख आणि प्रभारी त्या त्या जिल्ह्यामध्ये महायुती चर्चा करणार आहे आणि त्यामुळं महायुतीचा समन्वय राखणे सुद्धा जबाबदारी निवडणूक प्रमुखाची आणि प्रभाऱ्यांची आहे। जरी गणेश नाईकजीला ठाणे दिलं असेल, कारण तिथले ते लोकल मंत्री आहेत, राज्यामध्ये आपण बघितलं असाल प्रभारीची यादी, त्यामध्ये ज्या भागातले मंत्री आहेत त्याच भागात दिले आहे, ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्याच जिल्ह्यात दिले आहे आणि त्यामुळं मला वाटतं की हे जे संपूर्ण महायुतीपासून तर निवडणुकीच्या निकालापर्यंत संपूर्ण मॉनिटरिंग निवडणूक प्रभारी करणार आहेत आणि निवडणूक प्रमुख करणार आहेत। त्यामुळे ठाणे जरी गणेश नाईकाकडे असेल त्यांनी महायुतीची चर्चा त्यांनी करायची आहे, त्यामध्ये मग मान्य अध्यक्ष आमचे रवी चव्हाणजी त्या ठिकाणी काही वाटलं तर इंटरव्हेन्शन करतीलच, काही ठिकाणी आम्ही करू, पण माननीय अध्यक्षांनी जो काल निर्णय घेतला तो निवडणुकीच्या संपूर्ण मॉनिटरिंगचा घेतला आहे। मला वाटतं यातनं निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण सुलभ होईल। या महानगरपालिकांमध्ये आम्ही एकाची लढवणार आहोत आणि भाजपचा महापौर कसा असेल यासाठी आमचे प्रयत्न असेल। जर प्रभारी म्हणून गणेश नाईकांनी केलं असेल तर येणाऱ्या काळामध्ये भाजपा विरुद्ध एकनाथ शिंदेची शिवसेना असा थेट सामना आपल्याला महानगरपालिका निवडणुकांमध्ये पाहायला मिळेल का? कधी कधी व्यक्तिगत स्वरूपाने व्यक्ती बोलत असतात, पण आता निवडणुकीचे प्रभारी झाल्यावर त्या रोलमध्ये यावं लागतं। निवडणुकीचे प्रभारी झाल्यानंतर त्यांना सर्वच रोल प्ले करावे लागतील। एकदा आमच्या पक्षामध्ये ही परिस्थिती आहे की ज्याला जो रोल दिला त्या रोललाच त्यांनी जावं लागतं, त्यामुळं जो रोल त्यांना दिलेला आहे त्या रोलमध्ये ते काम करतील। पार्थ पवारांना पुण्यामध्ये जी जमीन दिली त्याच्यामध्ये जो स्टॅम्प ड्युटी आहे ती सुद्धा घेण्यात आलेली नाही आहे, फक्त 500 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर ती देण्यात आलेली आहे। नेमका ह्यासाठी कुठून हे सगळं झालंय? अतिशय वायुवेगानं ह्या फायली पुढे सरकल्या आहेत। 1800 कोटी रुपयाची जमीन जी आहे ती 300 कोटी रुपयात दिलेली आहे। एक तर आतापर्यंत माझ्याकडे कुठलीही तक्रार प्राप्त नाहीये। मला सकाळी अंजली दमानी यांचा फोन होता, त्यांनी सांगितलं की मंगळवारी 11 तारखेला संपूर्ण केस माझ्याकडे फाईल करणार आहेत आणि राहिला प्रश्न महार वतन जमिनीबद्दलचे निर्णय घेण्याचा, तो एक विशेष कायदा आहे। आपल्याला चेक करावं लागेल की महार वतन जमिनीच्या कायद्यानुसार झालाय की नाही झालाय। मुद्रांक शुल्क माफीचा किंवा देण्याबद्दलचा कायदा आहे। उद्योग विभागाने कुठल्या सवलतीखाली त्यांना ती सवलत दिली आहे ते उद्योग विभाग तपासेल, कारण आम्ही जेव्हा MIDC प्रकल्पाच्या नावाने कुठला IT पार्कच्या पॉलिसीमध्ये किंवा उद्योगाच्या पॉलिसीमध्ये एखादं बेनिफिट दिलं असेल ते बेनिफिट नियमाने दिलं आहे काही उद्योग विभाग तपासेल, कारण आम्ही या ठिकाणी IT पार्कला जे काही धोरण आलं होतं IT पार्कचं किंवा उद्योग विभागाचं त्यावेळी
मंत्रिमंडळाने काही त्या ठिकाणी सवलती जाहीर केल्या उद्योगाला, त्या सवलतीमधलं ते आहे का, किंवा त्या सवलतीमध्ये नाही आहे, किंवा परस्परच त्या ठिकाणी काही केलं गेलं, याचा नक्की पूर्ण तपास करावा लागेल असं मीडियामध्ये आलं आणि मी त्यावर बोलून दिलं. त्यापेक्षा 11 तारखेला अंजलीताई दमानिया माझ्याकडे ते घेऊन येणार आहेत. त्यावर माझ्याकडे मी हिअरिंग लावेल, तपास करेल आणि प्राथमिक समजा आमच्या अधिकाऱ्यांनी, महसूलच्या अधिकाऱ्यांनी महार वतन जमिनीमध्ये काही गडबड केली असेल ते मला बघावं लागेल. आणि IT संदर्भाने मुद्रांकाबद्दल, जरी मुद्रांक माझ्याकडे आहे तरी IT संदर्भाने काही सवलती त्यांनी दिल्या आहेत का तेही बघावं लागेल. शेवटी जर विरोधी पक्षाने हा प्रकरण मीडियाच्या माध्यमातून दिलं असलं तरी अधिकृतपणे अजूनपर्यंत माझ्या कोर्टामध्ये किंवा माझा प्रशासकीय मंत्री म्हणून, प्रभारी मंत्री म्हणून माझ्याकडे तो अजून विषय आला नाही. सरकारची जमीन आहे, सरकारच कशी काय विकली असा प्रश्न समोर येतो. मी तेच सांगतो की महार वतन जमिनीचा जो कायदा आहे त्या कायद्याअंतर्गत तहसीलदार, ADO, आमचे कलेक्टर तिथले, त्यांनी त्या जमिनीमध्ये महार वतन कायद्याप्रमाणे सर्व कायद्यांची अंमलबजावणी केली का हे तपासण्याचे अधिकार मला आहेत. पण कुणीतरी फाईल केलं पाहिजे. माझ्याकडे अजून फाईल नाही प्रकरण. आता माझ्याकडे आल्यावर मला अधिकार आहेत त्या जमिनीबद्दल निर्णय घेण्याचे. कॉशी ज्युडिशियल घ्यायचे अधिकार आहे आणि प्रशासकीय अधिकारी आहेत, त्यामुळे ते करता येईल. पण जर नियमात दिली असेल तर मग मला माहिती नाही. पण राहिला प्रश्न मुद्रांकाचा, तेच सांगितलं मी. IT मध्ये पॉलिसी आहे का मुद्रांक माफ करण्याची? उद्योग विभागात तशी पॉलिसी करतं. आम्ही जेव्हा त्यांनी IT पॉलिसी केली असेल तेव्हा IT पॉलिसी अंतर्गत काही मुद्रांक माफी केली असेल तर मला त्याबद्दल तपासावं लागेल. पण दोनही केस, मुद्रांक माफ का केलं आणि महार वतन जमिनी कायद्याने दिल्या का, हे चेक करावं लागेल. पुण्याचे जिल्हाधिकारी यावर म्हणतात की ही जमीन अजूनही सरकारच्याच ताब्यात आहे आणि दुसरीकडे स्टॅम्प ड्युटी माफ करून ते सगळं त्यांना देण्यात आल्याचं सुद्धा माझ्याकडे तक्रार आली की मी कारवाई चालू करतो. मला अंजली दमानियाजींनी सांगितलं मी मंगळवारी येते, त्यामुळं मंगळवारी कळेल. सगळ्यात महत्त्वाचं, काल राहुल गांधी यांनी जो हायड्रोजन मार्ग टाकला होता आणि वेगवेगळ्या ठिकाणी एकाच व्यक्तीची नावं असल्याचं समोर आणलं होतं. तुमच्या कामठी मतदारसंघाचा उल्लेख केला की निवडणूक चोरी झालेली आहे. तर राहुल गांधीची वेडेपणा आहे. त्यांनी तपास करायला पाहिजे की महाराष्ट्राच्या मतदारांवर बोलताना काय बोललं पाहिजे. नुसतं झोपेचं सोंग स्वीकारलं असेल तर मला माहिती नाही. त्यांनी सर्वात आधी मत चोरीचा आरोप लावला कामठीवर. दुबार मतदार कामठीमध्ये आहे हा आरोप लावला. तिबार मतदार कामठीमध्ये आहे, ते संपूर्ण राज्यातच आहे. परवा आशिष शेलार बोलले काही चूक नाही आहे. कामठीमध्ये 65 बूथ असे आहेत ज्या ठिकाणी मला 3 मतं, 4 मतं, 2 मतं, 1 मतं, काँग्रेसला 600, मला 2 मतं, 400 मतं काँग्रेसला, 4 मतं मला, असे 65 बूथ आहेत. आता त्या बूथवर 5-5, 10-10, 12-12 दुबार मतदार आहे. इतकं त्या ठिकाणी वाईट आहे. आणि ही मतदार यादी, दुबार मतदाराची नावं काढण्यासाठी कोण प्रयत्न केले तर पहिलं देवेंद्र फडणवीसजींनी हायकोर्टात केस केली. मी निवडणूक आयोगाला वारंवार भेटलो की हे जे मदर रोल आहे लोकसभेच्या, यामध्ये दुबार तिबार नावं आहे. आता आज एक सत्यता कळली की पुन्हा माझ्याविरुद्ध लढलेले, ज्याच्या निवडणुकीकरता स्वतः राहुल गांधी येणार होते पण वेळेवर सभा कॅन्सल केली, तिथे माझ्याविरुद्ध लढलेले सुरेश भोयर यांचे दुबार नाव आहेत. आता मला सांगा, हे राहुल गांधीला दिसत नाही का? उद्धव ठाकरे झोपी गेले आहे का? जरा उद्धव ठाकरेंनी चष्मा उघडून बघावा की काय चालू आहे. म्हणून मी त्याला वारंवार सांगतो की दुबार नावं आहेतच, तिबार नावं आहेत. तो काय आक्षेपाचा प्रश्नच राहू शकत नाही, कारण दुबार नावं असले तरी निवडणुकीला मतदान एकच व्यक्ती करतो. ते शाही लागतं ना, एकाच व्यक्तीला लागतं. दुबार नाव असेल तरी, कारण ते ॲडिशन झाले आहे, डिलिशन झाले नाही आहे मतदार यादीमधले, त्यामुळे कुणाचे नाव दुबार राहू शकतं. त्यामुळे माझा आक्षेप नाही आहे. पण जरा अभ्यास करून बोलले तर फेक नरेटिव्ह तयार करता येणार. जे खोटं सांगतात ना, मतदार यादी चुकली, आमची मतचोरी झाली, आता राजसाहेबांनी चेक करावं ना. राजसाहेबांना माझी विनंती आहे की माझ्या विरुद्ध लढलेले आणि काँग्रेसचे उमेदवार, महाविकास आघाडीचे उमेदवार, त्यांचे तुम्ही चेक करून घ्या दुबार आहे का नाही आहे. त्यामुळं राजसाहेब, उद्धवजी आणि राहुल गांधी यांनी हा जो फेक नरेटिव्ह. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.